अमरावतीहून धारणी येथे जात असलेली खाजगी प्रवासी बस सेमाडोह नजीक पुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत। 7 जण गंभीर जखमी असल्याने त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच नवनीत राणा या सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचल्या व गंभीर रुग्णांना धीर दिला, तर उर्वरित 18 जखमींवर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची माहितीही नवनीत राणा यांनी घेतली। या भीषण घटनास्थळी 4 जण दगावले होते, तर दोघे उपचारासाठी रुग्णवाहिकेतून परतवाड्याच्या दिशेने निघाले असतानाच रस्त्यात दगावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले। घटनेची माहिती अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना मिळाली असता नवनीत राणा या तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचून सर्व जखमी रुग्णांची चौकशी केली। यावेळी नवनीत राणांनी प्रत्येक जखमींची चौकशी करून अपघाताबद्दल माहिती घेतली व लगेच CS सोबत बोलून तातडीने इलाज करण्याचे निर्देश दिलेत। नवनीत राणा यांना संपूर्ण मेळघाटमधील आदिवासी बांधव यांना मेळघाटची मुलगी म्हणून त्यांच्याकडे पाहतात। त्याच तत्परतेने नवनीत राणा या आज पुन्हा अपघातग्रस्तांसाठी धावून गेल्यात हे विशेष। प्राइवेट वाली बस अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।